नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाच्या दुकानामध्ये गांजा सापडलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नांदगाव तालुका प्रमुखाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय। अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा नोंद झालेला आहे। मनमाड इथल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या पथकाने ही सगळी कारवाई केली आहे। तालुका प्रमुखावरती राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा शिवसेना जिल्हा प्रमुखांचा आरोप आहे। कारवाईचा निषेध करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे। शिवसेना नेत्यांवर खोटी कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव मनमाड शहर बंद राहणार आहे। रईस शेख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। रईस, नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाच्या दुकानातच गांजा सापडलेला आहे, काय नेमकी घटना आहे? अमित, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या किराणा दुकानामध्ये 8 किलो गांजा सापडला आहे आणि या प्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। याचा निषेधार्थ म्हणून आज मनमाड आणि नांदगाव बंद पुकारण्यात आले आहे, कारण की राजकीय दबाव पोटी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि खोटे आरोपांमध्ये संतोष गुप्ता यांना अडकवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत असल्याचा आरोप करत ठाकरेचे सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश ठाकरे यांनी आज मनमाड बंदची हाक दिली। रात्री उशिरा त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनही दिले याबाबत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आता ठाकरेच्या सेनेने करत आहे। धन्यवाद रईस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।